सांगतो बरं का. हे की नाही कादंबरी नव्हे, कादंबऱ्यात शिंची कल्पना करावी लागते. हे प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी बरं का. ते जे भटजी बापू होते ना, त्यांचं काय असे की जो कोणी आला त्याला ते खायला घ्यायचं. म्हणजे संतांच्या घरचं काय राहतं, अन्नदान असतं त्यांच्या. तेव्हा ते द्वादशी करी, एकादशी भजन, वारकरी होते, द्वादशीला भजन करी. भजन झालं की सगळ्या जेवायला लागले. एवढं माझ्या घरात काही नाही. या लोकांना त्याची परवाच नसते, कारण त्याच्यावर भरोसा. पण त्यालाच लाज नाही तुम्ही तरी काय करू, तुला काय करायचं ते. म्हणजे त्यांना आपल्यासारखी लौकिकाचीही नसते. किंबहुना तुळशीदासांनी एक गंमत केली मध्ये सांगा आपल्याला. एक पद आहे बरं का, काय करावं म्हणाले बघा. मम हृदय भवन प्रभू तोरा. अरे माझं हृदय जे आहे खरं घर तुझं आहे. तहा आई बसे बहु चोरा. त्या घरामध्ये म्हणजे फार बदमाश लोक येऊन राहिले, काम क्रोध अहंकारा. पण हातात येऊन राहिले, खरंही बरं जोरा, फार त्रास देतात म्हणाले. हे मग तुझं जे घर माझं हृदय, यामध्ये सगळे चोर लोक येऊन राहिले, तुझे सांगितलं ऐकत नाही, जोर करतात, मला त्रास देतात. मग काय करू म्हणाले. मला काळजी काय लागलेली आहे बरं का. चिंता यह मोही अपारा. मला अतिशय चिंता आहे, अपयश नाही होई तुम्हारा. अरे यार काय हे जगन्नाथ आभारू पडे की मी माझ्या घरात खायला काही नाहीये, मी उपाशी आहे. आलेल्याला खायला घालण्याचं माझं व्रत आहे. भगवंता तू तुझे बेळी चुकेल, मला काय आहे म्हणाले. अरे काय दिव्य कल्पना आहे हो, नाही का. मग तेव्हा परजीवापूर्वी सून होती तेव्हा म्हणाले काय घरामध्ये, डाळीचं पीठ आहे म्हणाले, मग आधनचं चढवून ठेव, बेसन करू म्हणाले. कशाचं खायचो पण चढव म्हणाले आधन बरं का. आणि तुम्हाला सांगतो ही त्याने स्वतः मला सांगितलं. मी म्हणलो असं ऐकलं खरंय का, सगळी कथा सांगितलं बरं. तेव्हा एक मुसलमान काझी, कल्पना करा, मुसलमान काझी आणि टांग्यामध्ये 2 पोती घेऊन महाराज तिकडे, याला हिंदूला महाराज म्हणतात, तिकडे जसं त्या गुजरातीमध्ये म्हणतात तसं महाराज क्या कोण आहे, क्या बात आहे. तो म्हणाला माझ्या बायकोनी नवस केला होता तुम्हाला, मुसलमान बायको. काळजी म्हणजे धर्मगुरु, की मला जर मुलगा झाला तर मी 2 पोती धान्य तुम्हाला देईन. व आपल्याची म्हणजे बाळच झालेली आहे आणि टांग्यात मी आणलेले आहे बरं. आधन ठेवलेलं होतं आणि म्हणाले तांदूळ वळून. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटलं. मी म्हणाले जग कधी स्वस्त निघून गेलो म्हणाले. नाही तर नाही, मी पाणी पितो तुम्ही पाणी पिया, मी काय करू काय साधी गोष्ट काय असेल ती मला निष्ठा बघा, हे काम करतं शेवटी. की तुला नाही ना तुझी इच्छा, नाही तर नाही. म्हणून जगन्नाथ आभारू पडे. आणि याला कमी पडतंय बरोबर नाही, मध्या याला नाही का ते असे. पण केव्हा येईल. शिवाजीने जेव्हा ते पाठवलं ना आपलं धन, तेव्हा अरे मला नको ते माझ्या पाठीने का होतोस बाबा. तुकाराम बाबा पांडुरंगाला म्हणाले नको ना येऊन जा. अशी वृत्ती बनेल तेव्हा तू देशील तेच, मला दुसऱ्याची अपेक्षा नाही. हे जे आहे ना हे व्यवहारानं आपण मागावं दुसऱ्याकडे, पण मनात म्हणावं देणारा तू आहे, दाता राम आहे. महाराज असं म्हणायचे की तुम्ही रामाला मागा. एक ग्रस्त म्हणाले, शिकलेले होते, नोकरी चांगली होती. महाराज म्हणले मागून तू देतो कुठे. तो देणारा आहे ही भावना असली तर देईल होणारे. तुम्ही म्हणणार साहेब देणारा मला आणि यामध्ये घालता तो इतका का भोळा आहे की बस तो देणार आहे मी देऊ नाही. तो दाता आहे ही तर खरी भावना असेल तर देईलच. राम दाता ही खरी भावना पाहिजे, परमात्मा देतो. तेव्हा जगन्नाथ आभारू पडेचा अर्थ असा की आपल्या जीवाला, आपल्या वासनेला वैश्विक आकार येतो. मराठी शब्द म्हणायचं म्हणजे कॉस्मिक डायमेन्शन येतो. इथपर्यंत आपण पुढे आपण आणखी काय मागच्या रविवारी त्या पाहिलं अशी सेवा केली, असं विहित कर्म केलं. खुश झाला देव, खुश झाला. काय देईल म्हणाले, वैराग्य सिद्धी देईल म्हणजे लक्षातच आहे. आणि आम्ही मागतो काय तू देतोस काय ते द्या. कोणाला पाहिजे हो वैराग्य सिद्धी नाही का. पण आपण ध्यानात ठेवा सुखी कोण. भद्राणीचा श्लोक आहे की सगळ्याला भय आहे. राजभय सगळ्याला आहे, विद्येला भय आहे,
आणखी घरादाराला भय आहे, माणसाला मृत्यूचं भय आहे, रोगाचं. भोगे रोग भयम फुले किती भयम असं सगळ्याचं भय आहे. मग जगामध्ये निर्भय काय आहे? वैराग्य मेवा भयम. एक वैराग्याला अभय आहे, बाकी काय नाही, कशाला भय नाही. बरं ती सिद्धी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वैराग्य सिद्धी मिळेल करा. काय सांगायचं? बरं वैराग्य म्हणजे काय ते मागच्या त्या रविवारी राहायला सांगायचं, कारण वेळ झाला आपला. राग विराग, बर का, राग शब्द चिकटणे या अर्थाने, रंगणे चिकटणे अशा अर्थाने. म्हणजे माझ्या मनाला जो वासनेचा रंग चढलेला आहे तो नाहीसा होणं, याचं नाव वैराग्य. बर का, तुम्हाला एक श्लोक सांगतो. तो भरती आपल्या कालिदासाचं असं म्हणतात, पण आपल्याला काय त्याच्या वाङ्मयात पुढे आलेला नाही. बरं का, वनेषु दोषाः प्रभवन्ति रागिणा. वनस्पती आहे, कालिदासाच्या भाषेसारखी दिसते. म्हणजे एखादा मनुष्य आसक्ती सहित आहे, रागीन, आणि तो वनात गेला, तिथे म्हणाले त्याचा तो दोषी येणार. नाथाने फार सुंदर वर्णन केलंय संन्यासाच्या म्हणे. काखे घेऊन दारा मज म्हणे संन्यासी करा. बरोबर बायकोला आणलंय, आता तू संन्यासी करा. वा, अरे आता संन्यास तुझं शक्य आहे. किंवा त्यांनी दुसरी ठिकाणी म्हणलं भागवतात, वनी जाऊन वनिता चिंतिसी. आणि मग घरी काय वाईट होतं तिथे जाऊन चिंतन केलं करतोय, नाही का. तेव्हा वनेषु दोषाः प्रभवन्ति रागिणा. जे असे आसक्त चित्त आहे ते जंगलात जरी गेले. महाराज फार छान सांगायचे. कोणी महाराजांना विचारायचं, महाराज मी पंढरपूरला जाऊन जप करू का? मी अरे पंढरपूरला जाऊन जर घरातच चिंतन करणार असलास तर मग घरी काय वाईट आहे त्यापेक्षा, नाही का. अशा पैकी गृहेषु पंचेंद्रिय निग्रह तपः. घरातच राहून पंचेंद्रियांचा निग्रह केला तर हीच तपश्चर्या. पण अकुत्सिते वर्त्मनि यः प्रवर्तते. वर्तमान म्हणजे मार्ग, अकुत्सिते म्हणजे कुत्सित म्हणजे वाईट, अकुत्सित म्हणजे चांगला. जो चांगल्या मार्गात म्हणजे भगवंताच्या मार्गात आहे. विनीत रागस्य गृहं तपोवन. हेच त्याचं तपोवन आहे. कोणाचं? विनीत रागाचं. ज्याची आसक्ती सुटली, ज्याचं त्याचं प्रेम सुटलं, तो घरी राहून सुद्धा विनीत राग आहे. नाथ कसे होते असा तो विनीत राग. म्हणून वैराग्य सिद्धीचा अर्थ असा की आतूनच तो सुटतो, मनातून सुटतो, आणि ते आपण करावं. काय सोडून करायचं आहे? अगदी घरात राहून करायचं. पण कसं पाहिजे? त्याला दोन पायऱ्या आहेत. एक पहिली पायरी आहे घरात पाहुण्याचं करावं. सोपं नाहीये बरं. समजा कल्पना करा, पाहुणा म्हणजे काय? पाहुणा पहिली गोष्ट अशी, पाहुणा हा तात्पुरता असतो, कायमचा नाही. मग पाहुणा कसं म्हणता येईल होतो? कायमचं झालं तर पाहुणा नाही, पाहुण्याचं म्हणून तात्पुरता आहे. या जीवनात मी पाहुणा आहे असं समजायला पाहिजे. याला आपल्या यांनी उमर खयामने फार सुंदर कल्पना व्यक्त केली आहे. तो काय म्हणतो, हे जग हे कॅरामन सराई आहे, म्हणजे धर्मशाळा. या धर्मशाळेला दोन दरवाजे आहेत आत शिरायला, एक दिवस आणि एक रात्र. आणि इतके म्हणले लोक येतात, पानफस्त रात्री येतात, दिवसा येतात, आणि त्याच मार्गाने जातात. काय सुंदर कल्पना आहे बघा. हे रेस्ट हाऊस आहे, गेस्ट हाऊस आहे कायमचं. काय गेस्ट हाऊस मी कायम राहू देत नाहीत ना, नाही राहू देत, थोडंच राहून काय 2 दिवस 4 दिवस. तसे जर माणसाने कल्पना केली तर तो पाहुणा. या जगात मी पाहुणा आहे. एक. दुसरं असं, तुमच्या घरातल्या जे काही व्यवहार आहेत किंवा समारंभ आहेत त्यातून भाग घेतो. कल्पना करा, एक मुलीचं लग्न आहे तुमच्या घरात आणि पाहुणा आलेला आहे. सगळं कधी त्या पुण्यवचनाला हजर राहील, आणखी ते काय समारंभ लग्नाला हजर राहील, पान सुपारीला हजर राहील, पण त्याचं बिल काय येईल याची चिंता करेल का? नाही करेल. किंवा आणखी कल्पना करा, आता मुलीचे मुहूर्त आला आणि हार आले नाही, त्या मुलीच्या बापाला काय विजू खाली वरती अजून हार आले, मुहूर्त आला. किंवा त्या नवऱ्याला विरवीत आणताय आणि मुहूर्त आला नवरा आपलं विरवत होते, अजून याला काय केलं, काही त्रास आहे का? कळेल, तो अजून आला नाही, पुढचं मुहूर्त बनेल, नाही झालं तर आपल्याला काय पाहुणाच आहे आपण.
समजतंय ना. असं घरात राहायला पाहिजे. काय मुलगा नापास झाला, बोलावं त्याला, काय रे का अभ्यास केला नाही, माझे पैसे खर्च झाले, आपलं झालं नमकं झालं, मनात म्हणावं मी आहे की नाही कोणाला तुला शिकून पुढे मोठा वेळ करेल. हे काय अशुभ नाही बरं का, बरोबर असं व्हायला पाहिजे. आमच्या माहितीचे जे आहे त्यांच्या बापानी काय लग्नाची खटपट केली विचारू नका. किती मुलं पाहिले, किती पाहिले, ते जाहिरात येतात त्याच्यात पाहिले, काही नाही, बिचारा म्हणून गेला. आणि आता बाई त्या मुलीवर 52 वर्षाच्या लग्न संपलं. काय उत्तर आहे याला काही. जीवन संसार मातीवर चित्रा, तो 55 वर्षाचा आणि 52 वर्षाची. आता तोही का राहिला कोणाचं काय त्याच्यामुळे असे नव्हे. म्हणजे मुलं व्हायचे दिवस जाऊन सुद्धा लग्न होतात असं नाही का त्याचा अर्थ. काय विचित्र. म्हणून पाहुणा म्हणजे हा असा भाग घेईल पण माझेपणा नाही त्यामध्ये. म्हणून ही पहिली पाहिजे दोघांनी बरं का, नवरा बायकोनी शिकायचं, पुरुषांचा नव्हे असं नव्हे. पाहुणी सुद्धा हरकत नाही असं म्हणायचं, आज जाणार नाही. याच्या पुढची पायरी घरात मेल्यासारखं राहत. म्हणजे समजा एक घरात म्हातारा मनुष्य आहे, अर्धांग वायू झालेला आहे, मृत्यूवत पडलेला आहे आणि लोक करतात त्याचं आपलं हा काय आहे नाही आपला जीवन काय म्हणून म्हणायचा, काही त्याचा घरात भाग नाही. असंच घरात राहायचं म्हटलं तर की माझा जप आणि आहे बरं, जेवायला बरोबर खाल्ला आपल्याला पण पडून राहिले नुसते. ही फार गोष्टी पाहिजे. आपल्याला एवढं जरा कठीण आहे. कल्पना असताना वंचित मेल्यासारखं करावं, पण पाहण्यासारखं राहायला पाहिजे. याचं नाव वैराग्य. सोडणं हे वैराग्य नव्हे. जर सोडणं हे वैराग्य असेल, आपल्यासारखा वैरागी कोणी नाही. आपल्यासारखा वैराग्यवान कोणी नाही. का? जेवढी मोठी गोष्ट सोडेल तेवढा मोठा नाही का वैरागी. आपण भगवंताला सोडला केवढे वैराग्य. वैराग्य आणि सोडणं वैराग्य नाही आहे बाबा. वृत्तीमध्ये नाही वैराग्य. सोडायची काय गोष्ट करता. म्हणून वैराग्य ही मनाची अवस्था, मनाची अनासक्त अवस्था, असून नसल्याची अवस्था. बरं का? आहे सर आहे बरं, ही त्याची अवस्था, ही सिद्धी मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा, ते वृत्ती सुटेल. मी आज जो माझ्या स्वार्थाला चिकटलेलो आहे तो सुटेल. किंवा आधी साध्या भाषेत सांगतो, एका भगवंताशिवाय मला जगात दुसरं काही नको हे त्याचे ठरेल. म्हणजे वैराग्य समजावं. अहो वैराग्य खरोखर तसं पाठ फिरवतो नाही. अगदी साधं तुम्ही खरे. आता मी तिकडे जात नाही युनिव्हर्सिटीमध्ये, पण परीक्षा आली ना, म्हणजे जे खरे अभ्यासी विद्यार्थी असतात ना, सकाळी 7:30-8 वाजता येतात, दुपारी काहीतरी तिथल्या खातात, रात्री 9 वाजेपर्यंत असतात लायब्ररीमध्ये अभ्यास करीत. काही नाही दुसरं, जाणं नाही येणं नाही, सिनेमा नाही, नाटक नाही, टीव्ही कसं आले काय. हे वैराग्य नव्हे का? मला सांगा, काय वैराग्य आहे? जीवनामध्ये वैराग्याशिवाय चालणारच नाही. कोणी तुमच्या घरी आजारी पडलं, काय तुम्ही श्रम करता, रात्रंदिवस त्याच्या सेवेमध्ये असता, हे वैराग्य नव्हे का? मला सांगा. तेव्हा वैराग्य ही मनाची स्थिती आहे, बाहेरचं दृश्य नव्हे. अर्थात बाहेरून काही त्याला मदत होऊ शकते एक प्रकारची. अरे संन्यासी असतात, पण वस्त्र घेतल्यानंतर माझी जबाबदारी येते त्या वस्त्रामुळे, तेव्हा ते खरं, पण तसं करायलाच पाहिजे असं नाही. अगदी साध्या कपड्यामध्ये, साध्या जीवनामध्ये अत्यंत वैराग्य पुरुष, विरागी पुरुष असू शकतो यात शंका नाही. एक लहानशी गोष्ट सांगतो. वैराग्य म्हणजे कसं असतं. लोकमान्यांची बायको वाढली, हे जेलमध्ये होते, तेव्हा पत्र गेलं. पत्र गेल्यानंतर त्यांचं उत्तर आलं किंवा मला मोठा धक्का बसला आणि मला हे नेहमी असं मनात येईल किंवा तिच्या आर्तकाळी जवळ असेल का नाही, काही तुरुंगातच. आणि म्हणजे तसंच घडलं, नियतीने तसंच घडवलं. म्हणजे तेव्हा ते जाऊया. मग त्यांनी लिहिलं पुढे किंवा तिची इच्छा ज्या होत्या अक्षरशः तसं करावं वगैरे. आणि पुढे लिहिलं माझ्या जीवनातला एक अध्याय संपला. चॅप्टर क्लोज. फाईल बंद करतात तसं काही नाही, बंद पुन्हा नाही. तेव्हा घरी आले काही नाही हो, म्हणजे जणू काय ती होती का नाही अशी स्थिती. एकदा काय झालं म्हणजे वैराग्य काय असतं, मनाची स्थिती बरं का. मोठ्या मोठ्या पुत्रांची त्यांच्या बायकोचं एक पेंटिंग कुणी करून आणलं. तेव्हा ज्यांचा भाचा होता, म्हणजे बहिणीच म्हणतो, त्यांच्याकडेच जन्मभर राहिलेला, तेव्हा त्यांनी ते पेंटिंग दाखवून दादा म्हणला फार बरोबर केलेलं आहे बरं का, असं तो म्हणाला. तेव्हा हे काय म्हणाले, नाही नाक बरोबर आलं नाही म्हणाले, नाक बरोबर आलं नाही असं लोकमान्य म्हणाले. तर तो काय म्हणाला, नाही दादा बरोबर आहे. तेव्हा हे काय म्हणजे, अरे तुला जास्त माहिती की मला जास्त. हे वैराग्य,
हे वैराग्य आहे. म्हणजे बघा म्हणजे किती सूक्ष्म होतं पण चिकटलेलं नाही का, किती हे आहे बघा. नाही तर तुमच्या आमच्या गेलं पालं डोळ्याला पाणीच यायचं नाही का, हे नाही म्हणजे नाही खरे सुटलेले खरे विराग. म्हणून गीता रस्ते लिहायला लायक होते, ध्यानात ठेवा आपण. म्हणजे हेतू काय सांगण्याचा, वैराग्य ही सिद्धी म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. सिद्धी याचा अर्थात ताकद आहे, शक्ती आहे नाही का. सिद्धी आहे म्हणजे शक्ती आहे. हे वैराग्य फार विलक्षण आहे आणि कोणत्याही परिस्थिती कोणालाही हे करता येते, ही विशेष आहे. मानवी जीवनामध्ये काहीही परिस्थिती असू दे, राजा असो किंवा रंग असो, भिकारी असो, वैराग्य हे ऐश्वर्य आहे बघा. मनातून पाहिजे ते बाहेरून नाहीच आहे. काय आणखी वैराग्य असतं. वैराग्य म्हणजे देणं नव्हेच आहे, त्याच्याकडे ते हवं पण नसलं पाहिजे. केलं तर गेलं, राहिलं तर राहिलं, त्याची किंमत करणं. युरोपियन लोकांच्या भाषेमध्ये सांगतो, प्रत्येक वस्तूची किंमत ठरली पाहिजे आणि सगळ्यात उत्तम किंमत भगवंताची, त्याच्या खाली सगळे, हे वैराग्य. वैराग्य शोधणं नव्हेच आहे, किंबहुना तुमच्या ध्येयाला जे उपकारक आहे ते ग्रहण करावंच लागेल तुम्हाला. साधी एक गोष्ट घ्या, किंवा तुमचं पोट दुखत आहे किंवा डोकं दुखत आहे आणि तुम्हाला जप करायचं आहे, तर तुम्ही औषध घ्यावंच की ते थांबेल आणि तुम्ही जप करा. हे काही वैराग्याच्या विरुद्ध येणार नाही का. पण मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जपच होत नाही, हे काही वैराग्य होणार नाही. चहाच नाही का, काही लोकांना चहा घेतल्याशिवाय जपाची तलबच येत नाही असं दिसतंय. किंबहुना असं व्हायला पाहिजे, जपाची तलब आली की सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या पाहिजे, हे त्याचं महत्व आहे. तेव्हा वैराग्य समजून करा आपण. नाही तर वेड्यासारखं वागणं वैराग्य होतो. हे काही ते उपास तापास करणारे लोक असतात ना, वेड्यासारखं करतात बघा. अगदी हे नको ते नको ते नको, हे नव्हे वैराग्य. वैराग्य म्हणजे आतून त्याच्याविषयी हे मला सुख देईल ही कल्पना निघाली पाहिजे, हे हे वैराग्य. आता काय गमत आहे, मुद्दा असा ते 2 ओळ्या मी पुन्हा वाचतो हा, म्हणजे ध्यानात येईल. प्राणनाथाच्या आधी विरहिणे दिलेही बाधी, तैसे सुखदात सुखती दुःखती लागे. त्याच्या आधीची ओळी मी वाचलीच आहे, अशी आहे की संबंध दृश्य मला सुख देतं, ही कल्पना दिली त्या शंका तर वैराग्य आहे. पण नुसतं ज्ञानेश्वर महाराज थांबले नाही. एखादा वंश ओकला ते पुन्हा खावंसं वाटेल का? नाही वाटणार. तसं या दृश्यापासून मला सुख मिळेल ही कल्पनाच नाही झाली म्हणजे वैराग्य. मग असलं तर असतं, नसलं तर नसतं. याला 14व्या किंवा 15व्या दशक आपल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत केला. एक मनुष्य गाढ झोपी गेलाय, त्याच्या शेजारी उर्वशी निजली आहे का नाग निजलाय बसलाय याचं त्याला भान राहणार नाही. तसं या जगामध्ये भगवंताच्या अनुसंधानामध्ये असताना माझी परिस्थिती श्रीमंतीची आहे का गरिबीची आहे याची त्याला कल्पना राहणार. हे खरं आहे. म्हणून म्हणाले हे सर्वही नावले वांत जैसे, किळस येईल त्याला. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. मग म्हणाले एक अत्यंत प्रेम करणारी स्त्री आहे, नवऱ्यावर प्रेम करणारी स्त्री आहे आणि तिचा नवरा बाहेर गावी गेला. ते विरह तिला सहन होत नाही. तसं कोणतंही सुख आलं असताना ते सुख ज्याला दुःखाचंच वाटतं तिथे वैराग्य आहे. म्हणजे भगवंता व्यतिरिक्त काहीही जरी मला मिळालं तरी त्याची किंमत नसली पाहिजे, हे त्यांचं वैराग्य. त्यांचं वैराग्य काय असेल ते अनुभवूनच सांगता लागलं. मग म्हणाले की पुढचं मोठं मुद्दा फार आहे. सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता उपनयाची योग्यता बोधाची आहे. ज्ञान झालेलं नाही, सम्यक ज्ञान नुदैजता, आत्मसाक्षात्कार झालेला नाही आणि वैराग्य आहे. तर कशी अवस्था आहे म्हणाले, ते म्हणाले वेधेची तन्मयता. आपलं चित्त भगवंताला वेधून गेलेलं आहे म्हणजे तन्मय झालेलं आहे. म्हणजे तन्मयता म्हणजे वैराग्य निर्माण झालं तरी आत्मज्ञान झालंय असं नाही, पण सगळ्याची वासना फुटल्यामुळे चित्त भगवंताच्या ध्यानात तन्मय झाले. हे वैराग्याचं लक्षण आहे. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. माझं ध्यान का लागत नाही तर माझं भगवंताच्या व्यतिरिक्त माझं कुठेतरी उरलेलं आहे. तर ध्यान लागणं, तन्मयता होणं, ध्यान म्हणजे तन्मयता, त्याच्याशिवाय दुसरं नाहीच काय, ही वृत्ती होणं हे वैराग्याचं खरं लक्षण आहे. आणि ते केव्हा होईल, माझं मन दृश्यातून परत फिरल्यामुळे सूक्ष्म बनेल आणि सूक्ष्म बनलं की भगवंताचं चिंतनामध्ये तन्मय होऊ शकेल.
आज आपलं काय अर्थ आहे, मनाला जी सूक्ष्मता पाहिजे, आपलं नाम विसरण्याचं कारण असं नाम सूक्ष्म आहे आणि चित्त हे आहे. आता एक लहानसा प्रश्न मी विचारतो, मनुष्य म्हातारा झाला म्हणजे काय आपली अपेक्षा असते? तुम्हाला माहिती ना, म्हातार चळ हा शब्द माहिती आहे ना? मी माणसं 2-3 पाहिलेली आहेत. एक ग्रस्त ते केळगावची बुवा होते ना, नारायण बुवा, त्यांच्या सहवासात 10-11 वर्ष राहिलेले. ते इथे एकदा पाहुणे म्हणून आले, का 40 वर्षाचे माती होते आणि मोरकरनी बाहेर भांडी घालत होते. त्यांच्या भोवती भोवती ओढाडली, ओळख नाही, पाळत नाही, त्यांच्याशी गप्पा करायचं काय आहे. शेवटी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना इथे का पाठवले होते, त्यांच्या घरात तो चाहटपणा करायला लागला म्हणून इथे पाठवले. शेवटी त्यांना इथून वाटेला लावावं लागलं. बरं का, त्या ग्रस्ताची मी निंदा करीत नाहीये, मला आपल्याला एक मुद्दा सांगायचा आहे म्हणून फॅक्ट घटना सांगितली. का आपला त्याच्याविषयी आहे आक्षेप आहे, त्या माणसाविषयी का आक्षेप आहे? तरुण माणसाने केलं असतं तर आपण म्हणलं हो बरोबर आहे असं म्हणतो ना, या माणसाची बाबतीत बरोबर आहे असं म्हणत नाही का? तर या ज्या वासना आहे या स्वाभाविक शांत व्हायला पाहिजेत असं आपण गृहीत धरून चालतो. म्हातारपणी या वासना सरळ खाणं पिणं काम वासना या स्वाभाविक क्षीण व्हायला पाहिजे. म्हणूनच म्हणतो ना आपण, म्हणजे अध्यात्मामध्ये म्हातारपणाबरोबर वैराग्य स्वाभाविक आलं पाहिजे. या माझा मुद्दा आहे. समजा आपल्या लक्षात आलं ना, जो म्हातारा आहे आध्यात्मिक आहे आणि वैराग्य नाही तर बरोबर नाही, एवढंच म्हणता येईल. बरोबर नाही. तुम्हाला एक सांगून ठेवतो, आम्ही युरोपियन ग्रंथात असेलच मानसशास्त्राच्या, पण तुम्ही आम्ही त्याच्या नजरेत समजलं पाहिजे त्याचा अंतर्गत स्वच्छ. लहान मुलांची कशी नजर असते, तुम्ही रागावला असं मारतात तुमच्याकडे, नाही कारण ते समजून नाही रागावला, बरं का, काही नाही आतमध्ये स्वच्छ असतं. तसं म्हाताऱ्या माणसांच्या डोळ्यामध्ये असं काय पाहिल्या बरोबर अरे स्वच्छ आहे, आणि बायका बरोबर समजू शकतात त्याच्या नजरेवर, फार हुशार असतात तसं. तेव्हा माझ्या म्हणण्यात येतो काय आपल्याला, की साधन करता करता आपल्या वासना स्वाभाविक क्षीण होऊन मन शांत झाले की एकाग्र होईल. काय एकाग्र होत नाही, जबरदस्ती तुम्ही करा. योगामध्ये असं करता येईल ना, वृत्तीचा निरोध करून, पण हे कष्टाचं आहे, प्राप्तीचं काम आहे. त्यापेक्षा विवेकानं, भगवंताच्या प्रेमानं किंवा ते ध्येय निश्चित झाल्यामुळं ते दार बांध असं केलं ना, हे जास्त आणि इट इज मोर ग्रेसफुल. बरं का, नोकरी सोडण्यात सुद्धा 2 तर आहे, एक लाखाडी करून सोडणं आणि एक प्रेम करून सोडणं, नाही का? तसं योगाचं म्हणजे मारामारी करून सोडणार हो, तसं नाही. भगवंताकडे प्रेम लागल्यानंतर या वासना स्वाभाविक क्षीण होणं यात खरी खुली आहे, नाही? त्याचं व्हॅल्युएशन, त्याची किंमतच कळते काय आहे. मग म्हणून तुकाराम बाबा म्हणाले, किंवा परस्त्री परागिया नारी माऊली समान, हे तू गेलो नेमून ठाई त्याची. काय त्या पुरुषाची अवस्था असेल, नेमून गेले ठाई त्याची, म्हणजे माझं कन्व्हिक्शन झालं, माझ्या मनाची निश्चित खात्री झालेली आहे. परागिया नारी माऊली न करी वो सायाच गाई हो माय. बरं का, आम्ही विष्णुदास तैसे न हो. काय काय कॉन्फिडन्स आहे त्या माणसाचा. अरे आम्ही विष्णुदास असे नव्हे, जा माझ्या नादी लागू नको. सांगण्यात येतो काय आपल्याला, की त्यांचं जे वैराग्याची कल्पना आहे ती इतकी दिव्य आहे की या माणसाची ज्ञान झालेलं नाही, सम्यक ज्ञान निजई जाता पण वेधेची तन्मयता. आता लागली तिकडे, आज लागली आहे, लगत लागली आहे, आता दुसरं नाही. मीराबाईचं एक पद आहे, मेरी लाज लचक गुरु चरण नहीं, चरण बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपन नहीं. हे साधं दिसतं पण मला लागली तिकडे आता गुरुचरणाशी, ही सगळं हे व्यर्थ आहे आपलं नाही. काय झालं म्हणाली, सागर सब सुख गयो है, फिक्र नहीं मुझे तरण नहीं. ते भवसागर शिकलायचा अर्थ असा, दृश्यावरचं प्रेम गेलं सगळं, आता मला नाही काय हा आहे. पण ती लगन लागलेली आहे, एवढं होईल, ज्ञान झालं नाही. मला फार ज्ञानेश्वर महाराज सहज बोलतायत, पण अनुभवाची पायरी सांगतात आपल्याला. वैराग्य झालं म्हणून तो पोचला असं नव्हे, तयारी आहे, त्याचं चित्त गुंतलेलं आहे, पण सम्यक ज्ञान नाही. म्हणजे आईशी योग्यता बोधाची आहे, बोधाची म्हणजे आत्मज्ञानाची योग्यता त्याला त्यांनी येते. मग म्हणून मोक्ष लाभा नाही
तो व्रते वाहत असे अंगी तेने स्वधर्माची अर्थाची अनुष्ठावा. आत्मज्ञान होण्याकरता अतिशय नियमित जीवन तो जगतो. व्रत करतो म्हणजे काय, अतिशय नियमित जीवन जगतो आणि ते जीवन जगता जगता आपल्या ते जगण्यासाठी विहित कर्मानेच मार्ग आहे. यात शंका म्हणे की मी ते टेक्निकल जाऊ साध्या भाषेत सांगतो. आज तुमचं जो प्रपंच आहे ना त्या प्रपंचातच राहावं, काही सोडण्याचं कारण नाही. कारण सांगतो आपल्याला. मला वृद्धांचं गोष्ट सांगितला ना, आणि याला दिवसातून 3 वेळा चहा लागतो आणि सोडून जाणार कुठे तुम्ही? काय गांडा तुला हातलेला आहे, हातलेला आहे की त्या हातलेला जाऊन राहिले परमार्थ करताय. 3 वेळा चहा येतोय, 2 वेळा जेवण येतोय, शक्य नाही का? कसं शक्य आहे मला सांगा. किंबहुना एका शहाण्या माणसाने मला परवा सांगितलं तिकडे की सकाळी चहाचा वास आला की जग भीक राहू दे, आधी चला एक कप चहा पिऊन या अशी इच्छा होती. इथे अशी त्याची माणसे इथे प्रामाणिक आहे. त्या माणसाला सोडून कुठे जाईल तो? नाही जाईल. मग या जीवनातच आपली दृष्टी बदलून तो राहिला बरोबर चालेल. या शंकाने ते व्हायला पाहिजे. बाहेरचं नको. The only revolution is the inner revolution. किती सुंदर आहे यांचं कृष्णमूर्तींचं आहे. आतून बदललं पाहिजे आणि आपल्या बाहेरून किती बदलावं, आतून बदलायला मदत होईल एवढं बदलावं. आपण काय करतो, बाहेरूनच बदलायचं फार आहे. नाही आज माझं मौन आहे आणि आज मी साऱ्या ऑफिसचा विचार करतो करायचं काय बाहेरचं मौन. हे बाहेरचं मौन ठेवू नका असं नव्हे, पण हे असं काही होतं. ते मॉरिस फ्रीडमन होता, त्याचा वाढदिवस आला. रमणानं म्हणाला की बा आज माझा वाढदिवस आहे, मी 1 वर्षभर मौन ठेवणार असा निश्चय केला. ते बोलणं आणि 1 वर्षभर तो हिंदुस्थान फिरला. पुन्हा वर्षभरांनी आला वाढदिवसाच्या दिवशी. आज मला मौन सुटलं. हे म्हणाले एवढा उपद्व्याप करून तू केलंस काय बरं का. ते आपण मौनाचं फार महत्व सांगता, पण म्हणले तू सगळं खुणाने दाखवित होतास, लिहून दाखवित होतास, तुझ्या मनामध्ये विचार येत होते. त्यापेक्षा इथे बसूनच म्हणाले हे थांबवलं असते तू. त्यावेळेस म्हणाले की मला विचार फार येत होते, विचार थांबव. ते वेळ ती माइंड म्हणले विचार थांबल्यावर मन कुठे तुझं. हे इथे बसून केलं असतं तर नसतं चाललं का. असं आपलं होतं. बाहेरून आपण फार करतो, म्हणजे करू नये असं नाही. हा बाहेरूनच मदत होत असेल तर करावं, पण ते किती करावं. प्रपंचामध्ये विपरीत दिसणारे एवढं करावं किंवा लोकांना ताप होणार नाही का. एवढं केल्यानंतर काय असतं करायला. मग ते करून जर खरं वैराग्य येत असेल तर वैराग्य येणं म्हणजे महाभाग मिळाल शंका नाही. किंबहुना मी सांगू का, साधू संत शोधित येतील आपल्याला जर वैराग्य असेल. हे पात्र आहे खरं दूध ज्ञानाचं दूध ठेवायला स्वच्छ पात्र आहे म्हणून ते येतील आणि आपलं काम करतील. हे मुद्दाम हा विषय सांगायचा होता म्हणून पुढचा श्लोक घेतला. तर पुढचा श्लोक पुढच्या रविवारी. ज्ञान जीवन स्मरण जय जय राम.